नमस्कार मित्रांनो, मी आता प्रभाग क्रमांक 10 मध्ये आहे. अशा ठिकाणी आहे, अशा बस स्टॉपवरती आहे की जिथे गेल्या 18 वर्षापासून एकदाही बस आलेली नाही. परंतु बस स्टॉपचं नूतनीकरण मात्र सातत्यानं होत आहे आणि त्याचा खर्च मात्र दाखवला आहे. या संदर्भामध्ये तुम्हाला दाखवतो बघा. विद्यानगर, हडपसरला बस देणार, पुणे स्टेशन, खराडीगाव, बेकराई, शेवाळवाडी अशा सगळीकडचं दिलेलं आहे. 10 मिनिटं, 20 मिनिटं, 15 मिनिटं एवढ्या वेळ येणार. पण गेल्या 18 वर्षामध्ये एकही बस या बस स्टॉपवर थांबलेली नाही. पण याचा खर्चही काही थांबलेला नाही. खर्च अफाट चालू आहे. विद्यानगर आणि कुठल्या कुठल्या रहिवाशांना याची गरज होती, पण अजूनही बस चालू नाही. इथल्या सर्व रहिवाशांना गरज आहे. बस पहिली अशी होती, तेलको कॉलनी, विद्यानगर, रामनगर, दत्तनगर आणि तशीच मोरवाडी, पिंपरी तशीच बाहेर जात होते. बंद आहे गाडी आजपर्यंत बंद आहे. फक्त उद्घाटन करायचं. एक 3 वेळा गाडी आली, त्यानंतर 18 वर्षात 3च गाडी आलेली आहे. बरोबर. तुम्हाला हा परिसर पण दाखवतो. बरं, हे बस स्टॉप किती वेळा दुरुस्त करतात? बस स्टॉप तर आता हे आता नवीन आहे. ह्याच्या आधी एक जुनं होतं. काय गाडी येत नाही, बस स्टॉप आहे. बस स्टॉप रिनोव्हेशन, दुरुस्ती याचा खर्च सगळा चालू असतो. दर 2-3 वर्षांनी नवीन करतात. बरं का, दर 2-3 वर्षांनी नवीन बस स्टॉप होतो. बस अजिबात येत नाही. 18 वर्षापासून ठेकेदार येतो, रस्ता खांदतो, हा. पण हे काही व्यवस्थित लाईन लेवल करत नाही. आतापर्यंत बरेच झालेले आहेत. तिथं जे पाणी लिकेज होतंय, रात्री आल्यानंतर पूर्ण सगळं असं पाणी परशुराम चौकापर्यंत वाहत असतं. म्हणजे सांडपाण्याचं पाणी नाही, पाणी आल्यानंतर नळाचं पाईपाचं पाणी, नळाच्या पाईपाचं पाणी. आणि या परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एकही विरंगुळा केंद्र नाही. ते विरंगुळा केंद्र म्हणजे यांनी या बस स्टॉपवरती बसून कधीतरी बस येईल, कधीतरी प्रगतीचं काहीतरी किरण येईल, प्रगती समृद्धीचा काहीतरी वाट इथं तयार होईल, यासाठी इथं नागरिक हे बसून असतात. विरंगुळा केंद्र नाही, फक्त हे बस स्टॉप हे त्यांचं विरंगुळा केंद्र. बस येत नाही. बस दर 2-3 वर्षांनी बस स्टॉपचा खर्च मात्र केला जातो. आमचे या प्रभाग क्रमांक 10चे विनायक कुमार, निलेश कुमार हे उमेदवार आहेत. सनई छत्रपती शासन पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. पुस्तक चिन्हावरती उभे आहेत. चालवा मस्तक निवडा पुस्तक. प्रत्येक भागामध्ये असे खूप क्रिटिकल प्रॉब्लेम आहेत ज्याच्याकडे लोकप्रतिनिधी बघत नसतात. फक्त निवडणुका आले की 8-10 वर्षांनी उभे राहतात. सामान्य रिक्षा चालक आहेत, यांच्या पाठीशी उभे राहा. रिक्षा चालक असल्यामुळे गल्ली बोळातले सगळे प्रश्न माहिती आहेत. हो, बरंच काय यांना प्रश्न खूप चांगल्या प्रकारे माहिती आहेत, म्हणून आम्ही यांना उमेदवारी दिलेली आहे. आपण यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी पुस्तक या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि यांना प्रचंड बहुमताने विजय करून आणून द्या. आमचा बस स्टॉप हीच आमची सभा आहे बरं का. इतरांसाठी विरंगुळा केंद्र आहे, आमच्यासाठी सभेचं ठिकाण आहे. धन्यवाद.